हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवायामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज बनवूया आपण मटर कचोरी। मटर कचोरीसाठी लागणारं आपण साहित्य बघूया। हे मैदा घेतला आहे आपण आणि मीठ आहे, ओवा आहे, तेल आहे आणि पाणी आहे। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि ओवा टाकूया आणि मोहन टाकूया 2 चमचे मोठे आणि पाणी टाकून भिजवून घेऊया। आता आपण थोडं त्यात पाणी टाकून घेऊया आणि व्यवस्थित भिजवून घेऊया। आता थोडंसं आणखी पाणी टाकून हा पण याचा भिजून झालाय, त्याला एकदा व्यवस्थित मळून त्याला 10 मिनिटं ठेवूया। आता आपण मटर घेतले, मटरचे सारण जे काही कचोरीचे सारण आहे ते घेतले। त्याच्यासाठी लागणारे बघा साहित्य, मटर आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे आणि हिरव्या मिरच्या आहे। आता आपण तेल तापत ठेवलंय, त्याच्यात त्यात आपण मिरच्या टाकूया आणि त्याला जरा परतून घेऊया आणि लसूण टाकूया आणि वाटाणे टाकूया, मटर टाकूया आणि एकदा व्यवस्थित परतून घेऊया। त्यात आता कढीपत्ता घेतलाय, कढीपत्ता पण टाकूया आणि व्यवस्थित परतून घेऊया। 2 मिनिटं झाकण ठेवूया शिजण्यासाठी। आता आपण झाकण काढून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि कोथिंबीर टाकूया, व्यवस्थित एकदा परतून घेऊया। 2 मिनिटं परतून घेऊ। आता आपण ते वाटण करून घेऊ। ते मिक्सरमध्ये वाटण टाकतोय, सारण टाकतोय, ते जरा ओबडधोबड वाटायचं, एकदम बारीक नाही वाटायचं। आता पुरी लाटली आपण आणि त्याच्यात आपण ते सारण भरूया मटर कचोरीचं, वाटाण्याच्या कचोरी। आता आपण आलू पराठ्याला भरतो तसं भरून घेऊया आणि वरची जास्त पीठ आहे ते काढून घेऊया, वरचं पीठ काढून घेऊया। आता ते तेलात आपण तळायला घेऊया कचोरी। छान खुसखुशीत झालंय बघा, ब्राऊन कलरची झाली आहे, एकदम टम्म फुगली आपली पुरी। आपण आता प्लेटमध्ये काढूया। एकदम ही पण छान टम्म फुगलेली बघा, एकदम छान झाली पुरी मटर कचोरी। ही आपण काढून घेऊया एकदम व्यवस्थित। आता आपण हे प्लेटमध्ये काढले बघा, असा कुरकुरीत, असा खुसखुशीत कुरकुरीत आवाज येतोय। आता मी तुम्हाला तोडून दाखवते। आतलं सारण एकदम छान झालंय बघा, आतलं सारण एकदम छान झालंय। तुम्ही नक्की करून बघा, तुमचे घरचे खुश होतील एकदम मटर कचोरी खाऊन। आणि माझ्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।